दिवस जवळ आल्यानं पुन्हा एकदा रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादानं उचल खाल्ली। भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पालकमंत्री पदावरून गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे। नुकतीच सुनील तटकरेंनी नवी दिल्लीत एकनाथ शिंदेंची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली। त्यामुळे भरत गोगावले आम्हाला पालकमंत्री दिसले तर आवडतील असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं। तर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतही चर्चा करायला पाहिजे असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं। त्यावरही तोडगा निघायला हवा असं भुजबळ म्हणाले। त्यामुळे 15 ऑगस्टला नाशिक आणि रायगडमध्ये नेमकं ध्वजारोहण कोण करणार हे पाहावं लागेल। पालकमंत्री पदाबाबत महायुतीतून काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतात त्या पाहूया। पालकमंत्री पद असेल इतर काही याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये काही चर्चा असण्याचं काही कारण नाही। महायुतीच्या संदर्भातली काही एक अशी मोठी अडचण आहे असं त्या ठिकाणी काही समजत नाही। मी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे। पालकमंत्री पद हा त्याच्यातला फक्त एक छोटासा भाग आहे। आनंदाची गोष्ट आहे ना। ऐका, मला तर माहिती नाही पण आम्हाला सगळ्यांनाच आनंदाची गोष्ट आहे की तोडगा निघाला असेल आणि आमचा भरत शेठ पालकमंत्री झाला असेल, आनंदाची गोष्ट आहे। रायगडबद्दल चर्चा झाली, मग ठीक आहे ना, तर रायगडबद्दल तर चर्चा होणारच। पण तटकरेंनी जर रायगडबद्दल चर्चा केली असेल त्यांच्याबरोबर तर मी असं म्हणेन की मग त्यांनी नाशिकबद्दल सुद्धा चर्चा करायला पाहिजे। शिवसेना आमदार परिणय फुकेंनी आपणच शिवसेनेचा बाप असल्याचं वक्तव्य केल्यानं वादाला तोड